जेही वारकरी येतील त्यांच्यासाठी मी तिथं उभा आहे, वरदान दिलं. तर मग तिथं काही भगवंताजवळ पक्षपात नाही. तो कोणी असो, मग बघा तो भक्तीच्या भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काही पाहिजे नाही. आणि तो त्या ठिकाणी जात पाहत नाही, काही पात पाहत नाही, काही रंग पाहत नाही, काही रूप पाहत नाही. तो भक्तावर जसा असेल त्या परिस्थितीत भक्ताचा स्वीकार करतो. आणि त्या ठिकाणी किती गरीब असो, म्हणतात ना लोक, दीनाची माऊली आज म्या देखी आली. गजेंद्र पशु होता, त्याची सुद्धा हाक ऐकली. तो काही लिंगभेदही पाहत नाही की हा पशु आहे, की हा पक्षी आहे, की हा मनुष्य आहे. ती जात पाहत नाही. ती कर्माबाई ती जाट समाजाची होती. तिच्या वडील रोज खिचडी नेत होते गावाला. खिचडी नेत होते. एक दिवस गावाला गेले, बाहेर गावाला गेले. 5 वर्षाची मुलगी होती ना, काय करते 5 वर्षाच्या मुलीने? सांगितलं आहे की बेटा हे देवाला नैवेद्य घेऊन जा. आता तिकडे जगन्नाथपुरीकडे बरंच असते जास्त खिचडी, आपल्यासारखं इकडचं भाजी पोळी वगैरे नसते. सांगितलं की नैवेद्य नेलं की नाही, निष्पाप मुलं असतात. नेला आणि ठेवलं भगवंताच्या समोर. देवा खिचडी खा, खातोच की नाही म्हणजे तोत्र बोलत होते आणि त्यांची भाषा वेगळी होती. खा ना म्हणे देवा, काय खात नाही. शेवटी रडायला लागली. उचलली खिचडीचा ताट, तुपाची वाटी सुद्धा होती. भगवंताला आवडते. थाली भर के लाए खिचडी, ऊपर घी की बाट की. जी मारे श्याम देनी, जी मावे बेटी जाट की. जी मावे बेटी जाट की. बाबा मारो गाव गयो, आने का कब आवेगा. माझे बाबा म्हणते गावाला गेलेले आहे, त्याचा काही पत्ता नाही, कधी येतील. तोपर्यंत काही तो उपाशीच जायचे. जेवून घे. शेवटी भगवंत खाली आले आणि जेवून घेतलं. बघा असंच नामदेवाचं सुद्धा दूध पिलं. आता देव काय त्याच्या वडिलाच्या हातात